भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायण गावातील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, माहिती मान्य नसल्यानंच अजित पवारांनी जाहीर करावं। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचकेंसह कार्यकर्ते आक्रमक। पक्षाचा कार्यक्रम असल्यानं भाजपनं निदर्शन करायची काहीच गरज नाही, माहितीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना वरिष्ठांनी ताकीद द्यावी, सुनील तटकरेंची मागणी। काही गैरसमज असतील तर दूर केले जातील, भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये असण्याची शक्यता। पुण्यामधल्या लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत। टाइम्स मॅट्राईजच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये मविया माहिती कुणालाच बहुमत नाही, अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेमध्ये दावा। टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज। काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे। मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेना सर्वात जास्त पसंती, शिंदेना 27%, ठाकरेंना 23, तर फडणवीसांना 21% पसंती, टाइम्स मॅट्राईजच्या सर्व्हेमध्ये दावा। दिशाभूल करण्यासाठी सर्व्हे, मविया 175 ते 180 जागा जिंकणार, राज्यातील सत्ताधारी पराभूत होत आहेत, संजय राऊतांची टीका। योजनांची अंमलबजावणी सुरू, जनतेमध्ये आनंदाचं वातावरण, राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कामासंदर्भात आढावा बैठकीनिमित्त शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र। जरांगेंच्या वाटेवर भाजपचे 3 नेते असल्याची चर्चा, संगीता ठोंबरे, राजेंद्र म्हस्के आणि मिनल खदगावकरांनी घेतली जरांगेंची भेट। माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त। उमरेड, काटोल, पूर्व नागपूर हिंगणासाठी पवार गट आग्रही, पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघांची मागणी। नागपूरमध्ये संजय राऊत आणि अनिल देशमुखांची भेट, नागपुरातील जागांसाठी पवार गट आणि ठाकरे गटही आग्रही, तर रामटेकवर ठाकरे गटाचा दावा, रामटेकची जागा आम्ही लढवणार, राऊतांची घोषणा। राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा, पवारांचं नेतृत्व मान्य करतो, जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदादांसोबत, अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका। युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतसह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या, काँग्रेसचे नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी। आदित्य ठाकरेंच्या हस्ते प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम, आदित्य ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार। मी माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही, माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही, वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही। कोल्हापुरात 20 ऑगस्टला होणारी माहितीची जाहीर सभा लांबणीवर, माहितीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार। तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते 3:30 पर्यंत, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बरवर 11:15 ते 4:15 पर्यंत ब्लॉक असणार। राज्यातील बहुतांश भागामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी।